नमस्कार, परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तुम्ही पण YouTubeवर व्हिडिओज बनवत आहात का? पण व्हिडिओजला व्ह्यू येत नाहीयेत, आले तर खूप जास्त कमी येतात आणि त्यातून पैसे सुद्धा खूप कमी भेटत असतात। तर हे सर्व का होत आहे हे समजण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी RPM म्हणजे काय हे समजावं लागेल। RPM हा किती असतो, कोणत्या कॅटेगरीसाठी किती असतो, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, तुमचे सगळे डाऊट 100% क्लिअर होतील। चला तर व्हिडिओला थोडाही वेळ न लावता आपण सुरू करूया। तर RPM चा फुल फॉर्म हा असा होत असतो की रिव्हेन्यू पर माईल। इथं माईल चा अर्थ असतो की 1000 व्ह्यू मागे तुम्हाला किती पैसे देत असतो YouTube। तर 1000 व्ह्यू मागे तुम्हाला YouTube किती पैसे देत असतो हा या माईलचा अर्थ असतो। तर RPM हा वेगवेगळा असतो। सपोज तुम्ही एक व्हिडिओ बनवला आहे, लॉंग व्हिडिओ, त्याला 1000 व्ह्यू आले आणि त्या व्हिडिओवर तुम्हाला फक्त 10 रुपये कमाई झाली, तर त्याचा अर्थ असतो की त्या व्हिडिओचा RPM हा 10 रुपये आहे। तर आता RPM हा फक्त व्ह्यूज वर डिपेंड असतो का? तर असं नाहीये। RPM कमी होण्यामागे किंवा वाढण्यामागे खूप घटक कारणीभूत असतात। चला तर आपण एक एक करून समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला RPM कसा वाढवायचा किंवा तुमची चूक कुठे होत आहे किंवा तुमची कॅटेगरी चुकीची आहे का हे सर्व तुम्हाला कळून जाईल। आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी पण दिली आहे, सो ती पण फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला तर पॉइंट नंबर 1 बघूया, ज्यामुळे तुमचा RPM वाढू पण शकतो किंवा कमी पण होऊ शकतो। तर पॉइंट नंबर 1 आहे ऍड रिव्हेन्यू। ऍड रिव्हेन्यू म्हणजे जेव्हा आपण एखादा व्हिडिओ पोस्ट करतो YouTubeवर, सपोज मी हा व्हिडिओ पोस्ट करते आणि या व्हिडिओच्या समोर किंवा मध्ये किंवा शेवटी तुम्हाला एक ऍड बघायला भेटेल, तर ती ऍड YouTube लावत असतो आणि ती ऍड लावल्यामुळे त्या ऍड मधून आपल्याला पैसे भेटत असतात। सपोज त्या ऍडव्हर्टायझरने आपल्याला ही ऍड लावण्याबद्दल जर 8 रुपये दिले असतील, तर तुमच्या RPM मध्ये ते 8 रुपये जोडले जातात। हा झाला पॉइंट नंबर 1। पॉइंट नंबर 2 आहे प्रीमियम YouTube सबस्क्रिप्शन। जे लोक प्रीमियम YouTube वापरतात ना, त्यांच्याकडे प्रीमियम YouTube वापरण्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं त्यांना। आय डोंट नो, ते मी घेतलेलं नाहीये, मी नॉर्मलच YouTube वापरते। त्या सबस्क्रिप्शनचा जो पण काही रेट असेल त्या रेट मधून तुम्हाला पैसे भेटले जातात। ते पण कसे भेटतात, जर त्या व्यक्तीने सबस्क्रिप्शन घेतलेल्या व्यक्तीने जर तुमचा व्हिडिओ बघितला असेल, तर त्याने जो सबस्क्रिप्शन घेतलाय त्या सबस्क्रिप्शन मधून तुम्हाला काही पैसे तुमच्या RPM मध्ये ऍड केले जातात आणि तुमचा RPM वाढू शकतो। आता पॉइंट नंबर 3 बघूया। पॉइंट नंबर हा त्यांच्यासाठी आहे ज्यांचं चॅनल हाफ मॉनिटाइज झाले, कारण हाफ मॉनिटायझेशन झाल्यानंतरच हा ऑप्शन ऑन होत असतो। तर पॉइंट नंबर 3 असा आहे की त्यामध्ये तुम्ही मेंबरशिप जॉईन करू शकता। मेंबरशिपचे काही पैसे असू शकतात, 199 रुपये पर मंथ असू शकतात किंवा 99 रुपये पर मंथ असू शकतात। सपोज तुमचं चॅनल हाफ मॉनिटायझेशन आहे आणि त्यामधून तुम्हाला 10 लोकांनी तुमची मेंबरशिप घेतली आहे, मेंबरशिप 99 रुपयाची आहे सपोज, तर त्या लोकांनी घेतलेल्या मेंबरशिप मधले जे पण पैसे येतील ते पैसे तुमच्या RPM मध्ये ऍड करून तुमचा RPM वाढवला जातो आणि तेवढा तुमचा RPM होत असतो। तर पॉइंट नंबर 4 आहे सुपर चॅट, सुपर थँक्स किंवा सुपर स्टिकर, अशा नावाने तो पॉइंट नंबर 4 असतो। तर या पॉइंट मध्ये जेव्हा तुम्ही लाईव्ह जाता तेव्हा लोक तुम्हाला पैसे देऊ शकतात। जसं की आपण टिप देतो हॉटेलमध्ये गेल्यावर, त्याच प्रकारचे हे आहे, लोक तुम्हाला टिप किंवा पैसे देऊ शकतात। ते पण पैसे तुमच्या RPM मध्ये ऍड होऊन तुम्हाला ते RPM वाढून दिला जातो। आता पॉइंट नंबर 5 बघूया आपण, तर तो असतो स्पॉन्सर्ड व्हिडिओ रिव्हेन्यू। जेव्हा कंपन्या किंवा ब्रँड तुम्हाला कोलॅबोरेशन साठी किंवा कशासाठीही तुमच्या व्हिडिओ मध्ये किंवा तुम्हाला एखादा प्रोडक्ट वगैरे पाठवतात आणि त्यांच्या प्रोडक्टचं किंवा व्हिडिओचं किंवा ऍडव्हर्टाइजमेंटचं पेड प्रमोशन करत असतात, तेव्हा तुम्हाला हे पैसे भेटत असतात। त्यामधून जे पैसे तुम्हाला ब्रँड किंवा कंपनी जे पैसे देत असते ते पैसे ऍड करून तुमचा RPM वाढून तुम्हाला महिन्याच्या अखेर जेवढे तुमचा RPM झाला आहे त्यानुसार तुम्हाला पैसे दिले जातात। आता पॉइंट नंबर 6 आणि सगळ्यात शेवटचा 6वा पॉइंट नंबर आहे, लक्षपूर्वक ऐका, तो आहे ॲफिलिएट मार्केटिंगचा। आता ॲफिलिएट मार्केटिंग ही टोटली RPM वर डिपेंड नाहीये, तर ती निशवर पण डिपेंड करत असते। तुमचं निश जर टेकचा असेल तर ॲफिलिएट मार्केटिंगचा तुमच्यासाठी काही फायदा नाही। जर तुम्हाला रिव्ह्यू देण्यामध्ये जास्त
इंटरेस्ट असेल, तुमचं चॅनल रिव्ह्यू देण्याबद्दल आहे किंवा तुम्ही विश लिंक वगैरे जॉईन करून त्याच्या थ्रू पैसे कमवायचे असतील तर हा RPM सुद्धा युट्यूबच्या व्हिडिओमध्ये जॉईन होऊ शकतो जेव्हा तुम्ही तुमचं युट्यूबचं चॅनल विश लिंकवर किंवा कुठेतरी लिंक करत असता. तर विश लिंक बद्दल पण तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण विश लिंक पण एक अशी गोष्ट आहे, तुम्ही युट्यूबवरून युट्यूब मॉनिटायझेशन व्हायच्या आधीच तुम्ही युट्यूबवर फक्त 500 सबस्क्रायबर जरी असतील ना तरी तुम्ही विश लिंक वरनं पैसे कमवू शकता. त्यामध्ये तुमचा 1 रुपया लागत नाही युट्यूबवर भरण्यासाठी किंवा विश लिंक वर भरण्यासाठी. तर याची माहिती हवी असेल तर ते सुद्धा सांगा. तर हे होते आपले 6 पॉइंट, ते तुम्हाला क्लिअर झाले असतील. तर या 6 पॉइंट पैकी तुम्हाला कशाचीही जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल, कोणत्याही पॉइंटची जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी नक्की उत्तर देईल किंवा त्यावर व्हिडिओ बनवून आणेल. तुमचं 100% सोल्युशन तुम्हाला भेटून जाईल. फक्त कमेंट बॉक्समध्ये एकदा मला सांगा की तुम्हाला कोणता पॉइंट अवघड जातोय किंवा कोणत्या पॉइंट बद्दल तुम्हाला डिटेल माहिती हवी आहे, कोणता पॉइंट तुम्हाला समजला नाहीये, तर मी नक्कीच क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. नेक्स्ट आपण बघूया, खूप इम्पॉर्टंट टर्म आहे, एक छोटीशी टर्म आहे, तेवढी समजून घ्या. CPM आणि RPM मध्ये भरपूर लोक कन्फ्युज होत असतात. तर CPM असतं कॉस्ट पर माइल. हे CPM कोणासाठी काम करतं? ऑब्व्हियसली त्यातून आपल्याला सुद्धा पैसे भेटतात, पण थोडे कमी भेटत असतात. ते कसे सांगते? कॉस्ट पर माइल म्हणजे CPM हा त्यांच्यासाठी असतो जेव्हा एखादा ऍडव्हर्टायझर ऍड लावतो युट्यूबवर आपल्या, तेव्हा ऍडव्हर्टायझर हा युट्यूबला पैसे देतो. आणि RPM म्हणजे रिव्हेन्यू पर माइल, त्यामध्ये युट्यूब आपल्याला पैसे देत असतं. CPM हा मोठा असू शकतो, त्यातून आपल्याला बरेच पैसे भेटतात. RPM थोडा कमी असतो. त्याचं कारण आहे की 45% जे असतात पैसे आपले जमा झालेले, त्यातले 45% हा युट्यूब घेत असतो आणि बाकी उरलेले आपल्याला देत असतो. त्यामुळे थोडे पैसे आपल्याला कमी येत असतात, कारण हे एक पार्टनरशिप प्रोग्राम आहे युट्यूब म्हणजे, मला असं वाटतं. त्यामुळे युट्यूब 45% त्यांच्याकडे ठेवतो आणि बाकीचे जे उरलेले आहे ते आपल्याला पैसे देत असतो. आता सर्वात महत्वाचं, RPMचं ठीक आहे, आम्हाला RPM समजलं ताई, पण अशा कोणत्या कॅटेगरी आहेत का की ज्याला RPM खूप हाय असतो, ज्यातून आम्ही पैसे खूप जास्त कमवू शकतो? तर हो, अशा भरपूर कॅटेगरी आहेत. त्यापैकी मी तुम्हाला 6 कॅटेगरी सांगते. एक तर आहे, तुम्ही एज्युकेशन सेक्टरमध्ये जाऊ शकता. जर तुम्हाला शिकवण्यामध्ये तुमचं जर इंटरेस्ट असेल, तर तुमचं कोणत्या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर तो विषय तुम्ही युट्यूबवर शिकून तुम्ही एज्युकेशन कॅटेगरीमध्ये सुद्धा जाऊ शकता. त्यामध्ये सुद्धा खूप जास्त RPM आहे. त्यानंतर आहे स्टॉक मार्केटमध्ये, ज्याला ट्रेडिंग वगैरे, स्टॉक मार्केटची, इन्व्हेस्टमेंटची याची सर्व इन्फॉर्मेशन आहे, ते लोक याच्यामध्ये जाऊ शकतात. त्यानंतर आहे रिअल इस्टेट, होम, तर यामध्ये सुद्धा RPM खूप जास्त असतो. त्यानंतर तुम्ही टेक मध्ये जाऊ शकता, त्यानंतर रिव्ह्यू देऊ शकता. अशा व्हिडिओला सुद्धा RPM खूप भरपूर असतो, कारण या व्हिडिओची लेंथ पण खूप मोठी असते. प्लस या व्हिडिओला ऍड जे लागतात त्या खूप महागड्या ऍड्स असतात, त्यामुळं RPM सुद्धा तेवढाच मोठा असतो त्यांचा. तर आतापर्यंत आपण बघितलं की RPM म्हणजे काय, RPM कशावर डिपेंड असतो किंवा कोणत्या निशला किती RPM भेटू शकतो. आता आपण पुढे बघूया. RPM वगैरे आम्हाला सगळं समजले ताई. आता आम्हाला सांग की RPM वाढवायचा कसा? RPM वाढवण्यासाठी पण स्ट्रॅटेजी आहे. तर मी व्हिडिओ सुरू करण्याच्या वेळी जे सांगितलं होतं तुम्हाला की मी एक स्ट्रॅटेजी सांगणार आहे, तर ऐका ती स्ट्रॅटेजी आणि इम्प्लिमेंट सुद्धा करा, कारण फक्त ऐकून काहीच होणार नाहीये. जेव्हा तुम्ही तुमच्या व्हिडिओज मध्ये हे इम्प्लिमेंट करायला लागतं तेव्हाच तुम्हाला रिझल्ट भेटेल. तर चला सुरू करूया. तर पहिलं सोल्युशन आहे, एकतर तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवा. जेवढा लॉंग व्हिडिओ असेल तेवढा जास्त RPM असेल. ब्लॉगिंग कॅटेगरीमध्ये थोडा कमी RPM असतो, तरी पण जर व्हिडिओ खूप जास्त लॉंग असेल तर त्यामध्ये सुद्धा RPM जास्त असू शकतो, तुम्हाला जास्त पैसे मिळू शकतात. सेकंड सोल्युशन आहे की SEO कीवर्ड्स वापरा. SEO कीवर्ड्स म्हणजे ते असे कीवर्ड्स असतात की जर कोणी युट्यूबवर सर्च केलं त्या टॉपिकशी रिलेटेड, तर युट्यूब तुमचा व्हिडिओ सर्वात आधी त्यांना दाखवतो. SEO मध्ये तुम्ही असे कीवर्ड्स टाकू शकता, युट्यूबवर सर्च करतात तुमचा व्हिडिओ तिथे समोर आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल झालं तर युट्यूब चॅनल कसं ग्रो करायचं, हा कीवर्ड जो तुम्ही टाकलेला असेल तुमच्या युट्यूबच्या एखाद्या व्हिडिओमध्ये, लॉंग व्हिडिओमध्ये, वरती एखाद्या युजरने सर्च केलं हाऊ टू ग्रो युट्यूब चॅनल, हा मिळता जुळता आहे तुमच्या SEO कीवर्डशी, तर तुमचा व्हिडिओ सर्वात आधी त्याला दाखवला जाईल. याला म्हणतात SEO कीवर्ड्स वापरणे, चांगल्या प्रकारे शोधून, नीट ChatGPT वर सर्च करून
किंवा कोणाची हेल्प घेऊन, जर कोणी दुसरं व्हिडिओ बनवत असेल तर त्यांची हेल्प घेऊन, त्यापेक्षा कोणाची हेल्प घेण्यापेक्षा तर मला वाटतं की ChatGPT ला विचारा, ते चांगल्या प्रकारे तुम्हाला SEO कीवर्ड्स नक्कीच प्रोव्हाइड करेल. तर त्यानंतरचा जो पॉइंट आहे की तुम्ही ज्या टॉपिकवर व्हिडिओ बनवत आहेत, निश जी तुमची आहे त्याच ऑडियन्सला टार्गेट करा. निश ऑडियन्सला टार्गेट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला SEO कीवर्ड्स किंवा हॅशटॅग असे टाका, जेणेकरून तुम्ही तुमची ऑडियन्स क्लिअरली टार्गेट करू शकता. असेच कीवर्ड्स आणि हॅशटॅग्स वापरा, म्हणजे ऑटोमॅटिकली तुमची टार्गेट ऑडियन्सच सिलेक्ट होईल. प्लस सर्वात एक महत्वाची टिप देते तुम्हाला की व्हिडिओ पोस्ट करताना कधीच इन्स्टंटली व्हिडिओ काढून इन्स्टंटली पोस्ट नाही करायचा. त्यामध्ये किमान 12 तासाचा तरी अंतर असलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही 12 तासाचं अंतर ठेवता ना एक व्हिडिओ पोस्ट करण्यामध्ये, व्हिडिओ पोस्ट करा तुम्ही YT स्टुडिओवर आणि अनलिस्ट ठेवा. अनलिस्ट ठेवल्यानंतर त्या व्हिडिओला जेव्हा 12 तासाचा वेळ भेटतो तेव्हा YouTube YT स्टुडिओ तुमच्या व्हिडिओला अनालाइज करतं आणि ठरवतं की हा व्हिडिओ कोणत्या टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचला गेला पाहिजे. तर हे YouTubeला रिकॉग्नाइज करण्यासाठी, ओळखण्यासाठी टाइम लागत असतो. त्यामुळे कधीच व्हिडिओ इन्स्टंटली काढून इन्स्टंटली पोस्ट नाही करायचा. सर्वात महत्वाची टिप होती ही माझी. नेक्स्ट आहे की ॲफिलिएट प्लस स्पॉन्सर वापरू शकता. आजकाल तुम्हाला माहिती आहे की मिशोवरून भरपूर लेडीज झालं, सर्वच आजकालचे जेंडरचं नाही पण सर्वच लोक भरपूर शॉपिंग करतात. तर शॉपिंग करतात तर त्यामधून तुम्ही पैसे कमवू शकता. जर ॲफिलिएट लिंक तुमची युट्यूबची विशलिंकशी जॉईन असेल तर त्यामधून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. आता हा पॉइंट जर तुम्हाला समजून सांगायचं झालं तर खूप वेळ जाईल, व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जाईल. तुम्हाला जर पाहिजे असेल याबद्दल काही माहिती तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला देईल. नेक्स्ट आणि सर्वात लास्ट पॉइंट आहे जे तुम्ही ग्राह्य धरू शकता. जर तुम्हाला माहिती असेल किंवा YT स्टुडिओ मध्ये दिलेलं असतं की तुमचे व्ह्यूअर्स कोणत्या राज्यातून आहेत किंवा कोणत्या शहरातून आहेत किंवा कोणत्या देशातून आहेत, ते सर्व YT स्टुडिओ तुम्हाला सांगत असतो. त्यानुसार सुद्धा तुम्ही तुमच्या ऑडियन्सला टार्गेट करू शकता. कारण RPM वाढला म्हणजे कमाई वाढली. RPM इज इक्वल टू कमाई हाय. तर हेच होते काही RPM बद्दलची माहिती, काही टिप्स, काही स्ट्रॅटेजी. जर व्हिडिओ आवडला असेल किंवा काही प्रश्न असतील माझ्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा प्रश्न असतील तर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. कारण तुमच्या शेअरमुळे, लाईकमुळे, कमेंटमुळे मला पुढचा व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा भेटते. तर थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी. आणि खरंच व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.